नमस्कार, मी प्रियंका. शंकरनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. लोकशाहीला भक्कम करण्यासाठी म्हणून यंदा लोकसभेच्या निवडणुकीत 75% पेक्षा अधिक मतदान होणार आणि त्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात आली असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी वर्तविला होता. मात्र शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत नागपूरमध्ये फक्त 47% इतकंच मतदान झालं. याबाबत देश जनहित पक्षाचे नागपूरचे उमेदवार किवीसुका सूर्यवंशी यांनी तीव्र शब्दात आक्षेप घेतला आहे. मागील 5 ते 10 लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान केलेल्या नागरिकांची नावं चक्क मतदान यादीतून गहाळ करण्यात आली आणि जाणीवपूर्वक जे मतदान थांबविण्यात आलं त्यामुळे निवडणूक आयोगानं मतदान यादीत त्रुटी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसंच लोकसभेची निवडणूक पुन्हा घ्यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे निवेदन सोपविलं आहे. निवेदन केल्यानुसार ताबडतोब 24 तासात जर निवडणूक आयोगानं या विषयात काही तोडगा काढला नसल्यास देश जनहित पार्टी मोठ्या संख्येनं जेलभरो आंदोलन करेल अशी भूमिका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद मेश्राम यांनी घेतली आहे. देश जनहित पार्टी इनका कहना है कल वोटिंग हुई और वोटिंग के दौरान कई सारे ऐसे लोग थे जिनको जो मत नहीं दे सके. सुबह 10 बजे से 1-2 बजे तक लोग भाग दौड़ करते रहे. उनका वोटिंग लिस्ट नहीं मिला. उसकी वजह से बहुत सारे वोट कल नहीं हो पाए. इसी वजह से आज हम लोग कलेक्टर ऑफिस में कंप्लेंट दर्ज करने के लिए आए हैं कि ये दोबारा इलेक्शन फिर से होनी चाहिए. हमारा मानना है क्योंकि हमारे कई सारे लोग, हजारों लोग वोट नहीं कर पाए हैं. जो लोग बहुत परेशान हो गए हैं उनके लिए मैं ये चाहूँगा कि मेरे कलेक्टर ऑफिसर को, जिसको मैं अभी कंप्लेंट दे करके आया हूँ, वो हमारी हेल्प करे और दोबारा फिर से इलेक्शन होनी चाहिए. ये हमारी मांग है. कॅमेरामॅन प्रवीण सह सनी भोंगाडे, शंकरनाथ न्यूज नागपूर.